बाहेरच्या जगामधल्या स्किन केअर, हेअर, कपड्यांच्या वेगवेगळ्या सवयी असतातच, ज्याच्यामुळे मला खूप फायदा झालाय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारांच्या सवयींच्या बाबतीत, मनाच्या सवयींच्या बाबतीत अशा कोणत्या 5 सवयी आहेत किंवा गोष्टी आहेत की ज्या मला जाणवतात इतरांपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. त्याच मी तुमच्यावर शेअर करणार, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, मला असं वाटत नाही की मी माझ्या आयुष्यात काहीच बदल करू शकत नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे त्याच्या मागचं कारण आहे. जीवनविद्या मिशनच्या तत्वज्ञानावरती माझा इतका विश्वास आहे की मला असं वाटतं माझ्या आयुष्यातल्या ड्रायव्हिंग सीटवरतीच मी आहे आणि मी कुठल्याही क्षणी काहीही बदलू शकते. जे पराधीनता किंवा आपण आता फक्त भोगायचंय असा जो खूप जणांचा ॲटिट्यूड असतो तो माझा कधीच नसतो. जे जे माझ्या वाट्याला चुकीचं आलेलं आहे, काही अन्याय झाला असेल, काही दुःख, तर ते सगळे माझं पुण्य कमी होतं, कर्माचं फळ. मी शहाणपणा नाही दाखवला, म्हणजे माझं चुकलं, डिसिजन चुकले, माणसं करेक्ट नाही ओळखली, तेव्हा काय थोड्या मोठ्यांचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन नाही घेतलं, सल्ले नाहीत घेतले आणि त्याच्यामुळे आता हे झालंय असं मला वाटतं. कुणीतरी ढगामध्ये आकाशामध्ये कुणीतरी बसलंय आणि ते आता माझं आयुष्य ठरवणार आहेत आणि आता आपल्याला फक्त भोगायचंय, दुःख आहे आणि ते आता आपल्या वाट्याला येणारच आहे आणि त्याच्यातून आपल्याला जाणारच आहे. मिझरेबल आता आपल्या ह्या वाट्याला मला कधीच येत नाही. मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणी काहीही बदलू शकते. आय एम द आर्किटेक्ट ऑफ माय ओन डेस्टिनी आणि हे खूप खरं आहे आणि हे सद्गुरू वामनराव पैंची फिलॉसॉफी मी माझ्या रोजच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे मी सतत मला असं वाटतं की ओके ठीक आहे, आता हे झालंय ना, हे आता आपल्या वाट्याला आलंय ना, आता आपण याच्यात काय काय बदल करू शकतो, याला चांगलं कसं करू शकतो, याच्यातून सोल्युशन कसं काढू शकतो आणि त्याच्यामुळे मी माझं लाईफ सतत इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. लोक स्वीकारतात आणि रडत बसतात कारण त्यांना असं वाटतं की आता हे भाग्याला आलंय, आपल्या नशिबात आहे आपल्या, त्याच्यामुळे आता हे भोगत राहायचं. तर असं नाहीये नशीब वगैरे काही. आपल्याला हे सगळं बदलता येतं. आपल्या प्रयत्नांनी, कर्मानं आपण आपल्या नशीब घडवू शकतो, हे सत्य आहे आणि हा मला मोठा फरक जाणवतो इतरांमध्ये आणि माझ्यामध्ये. नंबर 2, मी माझा हे शब्द जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करण्याचा प्रयत्न करते. मी फेक प्रॉमिसेस नाही केलेले स्वतःला. याचा अर्थ मी माझ्या पूर्ण प्रेमात आहे असं नाही. ती प्रोसेस आहे. मला खूप वेळा मी आवडत नाही, मला माझा राग पण येतो, मी स्वतःला दूषणं पण देते. मी जर ठरवलं एखादी गोष्ट मला सोडायची तर मी ती खरंच सोडू शकते. मी जर ठरवलं एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, एखादी नवीन सवय लावायची किंवा हे काम झालं पाहिजे, आकाश पाताळ इकडेचे तिकडे सूर्य इकडून उगवेल पण मी ती गोष्ट करते. मला हा मोठा फरक माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये, सोशल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये जाणवतो. तसं कोणत्याही व्यसनाधीन माणूस स्वतःला दरवेळी प्रॉमिस करतो, उद्या सोडणार दारू, उद्या सकाळपासून व्यायाम करायला लागणार, उद्या ही लास्ट सिगरेट आहे, उद्यापासून मी सोडणार, असं जे होतं आणि दे जस्ट कॅनॉट डू इट. मला एखादी गोष्ट पटली, मी स्वतःला समजावून सांगितली आता हे आपल्याला करायचं आहे उर्मिला, तर अक्षरशः 2 उर्मिला असल्यासारखं मी स्वतःशी बोलते आणि मी एखादी गोष्ट ठरवली तर त्याचा फॉलोअप घेते. त्यानं काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या ब्रेनला ट्रेनिंग करत राहतो की हे ठरवलेलं हे होणार बिकॉज आय ट्रस्ट यू अँड आय विल डू इट. बट इफ यू बुलशिट टू युअर ब्रेन, सॉरी फॉर युझिंग दिस लँग्वेज, तुम्ही मूर्खपणात जर करत राहिलात आणि स्वतःला फसवत राहिलात, याच्यासारखं वाईट काही नाही की आपण करू करू म्हणायचं. तुमचं मन पण तुम्हाला सांगत आहे हे काय काही होणार नाही आहे, परत एकदा ते जे करायचं तेच करणार आहे, त्याच्यामुळे हे असंच चालू राहणार आहे. यू कॅन डू दिस. यानं तुमचा सेल्फ इस्टीम, सेल्फ वर्थ आणि सेल्फ लव्ह तर सगळ्यासाठी टायटल फिश व्हायला लागणार. तर हा मला मोठा फरक जाणवतो की मी बडबड करत राहत नाही, मी कंप्लेंट करत राहत नाही, मी ॲक्च्युली कृतीमध्ये बदल करते. नंबर 3, मी स्वतःच्या बुद्धीला, मनाला खूप कमी वाईट गोष्टींचं फीडिंग करते. एक सिंगल दिवस जात नसेल जेव्हा मी काहीही चांगलं ऐकलं नाही, असं कधीच नाही होत. मी पुस्तक तरी वाचते, मी एखादा खूप चांगला रिसर्चर, रायटर, कुठेतरी खूप चांगल्या विषयावरती छानसा पॉडकास्ट असेल, इंटरव्ह्यू असेल, यूट्यूबचा व्हिडिओ असेल, तो तरी बघते. मी प्रल्हादादांचं प्रवचन तरी पाहते, मी सद्गुरूंचं प्रवचन तरी ऐकते, मी ऑडिओ बुक्स ऐकते. जेव्हा आपल्या बुद्धीला आणि मनाला पण खाद्य लागतं, जसं आपण दररोज जेवतो आणि सगळं जितकं पौष्टिक आणि हेल्दी आपण जेवतो तेवढी आपल्याला शक्ती येते. अगदी तसंच मनाचं पोषण दररोज खूप गरजेचं आहे, ते खाद्य देणं गरजेचं आहे.
इतकं भयानक वाईट आहे बाहेर, लेट मी टेल यू. आणि त्याचा जो ताण येतो ना, कारण की तुम्ही सतत मोबाईल उघडला तुम्ही तेच कंझ्युम करताय, तुम्ही इंस्टाग्राम उघडलं तसेच रील्स आहेत, अननेसेसरी. म्हणजे मी ज्याच्यात बदल नाही करू शकत, मी त्या बातम्या पण बघत नाही, मी न्यूज कंझ्युम करत नाही. येस, आय डोंट केअर तुम्ही मला जज केलं तरी सुद्धा. मी एक क्रिएटिव्ह पर्सन आहे आणि मला सुखात आणि आनंदात आणि अतिशय सकारात्मकतेनं जगायला आवडतं. या जगामध्ये खूपच काहीतरी ठळक मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडली तर ती कुठून का होईना माझ्यापर्यंत येईल. त्यासाठी मी ती कंझ्युम करायला जाऊ नये. त्याच्या पलीकडे जाऊन जे आपल्या हातातच नाहीये ते सतत कंझ्युम करत राहायचं. कुठेतरी कॅलिफोर्नियामध्ये इंडियन्स लोकांना मारून टाकलं. इतकं वाईट वाटतं या गोष्टीचं, इतकं वाईट वाटतं माहितीये. आणि ना त्यानं अख्खा दिवस तसा जातो. सकाळी सकाळी तर नाहीच, मी दिवसभरामध्ये सुद्धा स्वतःला प्रचंड प्रोटेक्ट करते. लक्षात घ्या, तुम्ही दररोज काही होऊ दे, जग इकडचं तिकडं होऊ दे, एक पान तरी पुस्तक वाचायला पाहिजे. एक पान. तुम्हाला कळत नाही, ऑडिओ बुक्स वाचा, त्याचा फॉर्म बदला. तुम्हाला इंटरव्ह्यूज, पॉडकास्ट, व्हिडिओज काय तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये, तो महत्वाचा नाहीच आहे. माध्यम महत्वाचं नसतंच कधी. गाभा महत्वाचा असतो, विचार महत्वाचा असतो. ऍक्च्युली चांगल्या विचारांशी तुम्ही दररोज एक पान का होईना तुम्ही जर पुस्तक वाचायला लागला, यू विल बी अ चेंज्ड पर्सन. दररोज थोडा 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 तुमचा दृष्टिकोन बदलायला लागतो, पर्स्पेक्टिव्ह बदलायला लागतो. आणि तो जो बदललेला पर्स्पेक्टिव्ह आहे ना, तो सुख, समाधान, ऐश्वर्य, प्रोफेशनल प्रोग्रेस, इट जस्ट चेंजेस यू इनसाइड आउट. नंबर 4, मी स्वतःला वेळ देते. तुम्ही याला स्वार्थी म्हणा, तुम्ही याला काहीही म्हणा. आधीच्या पिढ्यांनी कधीच स्वतःसाठी वेळ काढला नाही बिचारे, कारण की त्यांना शक्यच नव्हतं. सर्व्हायवल मोडवरती होते, जिथे खाण्यापिण्याचे वांदे, सिलेंडरचे पैसे नाहीत, ते स्वतःला काय वेळ देणार आहेत. आपण प्रिव्हिलेज्ड होतो. जर तुम्ही आज इंटरनेटवरून, स्मार्टफोन्समधून जर मला बघत असाल तर तुम्ही इंटरनेटचे पैसे भरू शकता, चांगला मोबाईल तुमच्याकडे आहे, तुम्हाला एवढे व्हिडिओ लांब लांब बघायला वेळ आहे, तर आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. मी असं नाही म्हणते असं पहाटे 4 वाजताच उठलं तरच तुमचं कल्याण होणार आहे. 4, 5, 6 मी काहीच नाही म्हणत आहे. पण विचित्र वेळांना उठणे आणि त्याच्यानंतर फाईट किंवा फ्लाईट मोडवरती जाणे आणि सगळं हेडलेस चिकन सारखं किऑटिक याच्यामध्ये, आणि मग तुमच्या हातातच काही राहत नाही की तुम्ही शांत होत नाही, काहीच नाही. आणि मग ते पॅनिक पॅनिक पॅनिक, वेळ नाही आणि त्या एन्झायटीमध्ये. आणि मग ते विचित्र तुम्हाला कळतंय, तुम्ही जर असे खूप वर्षानुवर्ष राहिलात ना तर तुम्ही वर्षानुवर्ष सुमार परफॉर्मन्स करत राहता. किती जॉब्स बदलले, करिअर बदललं तरी, बिकॉज तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करायला, तुम्हाला चिंतनाला बसायला, तुम्ही अंतर्मुख व्हायला, तुम्ही स्वतःशी बोलायला आणि ना खूप महत्वाचे प्रश्न विचारायला तुम्ही वेळच नाही देतात. तुम्ही एकदाही लवकर सकाळी उठत नाही आहात, 15 मिनिटं सुद्धा स्वतःबरोबर बसत नाही आहात. भले तुम्ही जर्नल लिहित नसाल, काय डोळे बंद करून मेडिटेशनला बसत नसाल, पण स्टिलनेस, ज्याला प्रज्ञा स्थिर करणे म्हणतात, 15 मिनिटं काय कालवा होईल, आपल्याला आवडत नाहीये, काही नाहीये. तुम्हाला कुठली वेगळी जागा निवडायची, तुमच्या घरात खूप जास्त आवाज, भांडणं, तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल, मी समजू शकते. दुसरीकडे जा, संध्याकाळचा वेळ निवडा. 15 मिनिटं स्वतःबरोबर बसता आलं पाहिजे. आणि अतिशय गंभीर प्रश्न विचारायला पाहिजेत की काय पाहिजे मला नक्की. आयुष्याबद्दल असेल, या नात्यामधून असेल, एखादी गोष्ट बॉदर होत असेल, वाट लागली असेल, शॉर्ट झालं असेल डोक्याला, का होतोय, का प्रश्न विचारायला पाहिजे आपण की का चिडचिड होतीये, का वाट लागलीये, काय म्हणजे मला का नाही सुधरत आहे. आय एम नॉट सेइंग परत एकदा 4 आणि 5 वाजता उठायचंय. थोडंसं लवकर उठा, स्वतःबरोबर प्लीज बसा. आपलं चित्त इतकं माझं पण खूप चंचल आहे. पण मी जर बसू शकते मोबाईल बाजूला सारून शांतपणे, सकाळी सकाळी लगेच उठल्या तो मोबाईल घेऊन नाही, टॉयलेटमध्ये शी करताना पण मोबाईल नाही न्यायचा, बाजूला ठेवायचा. फक्त जस्ट टॉक टू. त्याच्या पुढे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन, त्याच्या पुढे तुमची प्रगती होईल. पण 15 मिनिटं मोबाईल नाही पकडलेला, काही नाहीये, आणि मी माझ्याबरोबर फक्त बोलणार आहे, शांत राहणार आहे, उहापोह करणार आहे, असा स्वतःचा मी टाइम प्लीज द्यायला लागा. इट विल चेंज युअर लाईफ. नंबर 5, सगळ्या निगेटिव्हिटीला कट करा, इन्क्लुडिंग माणसं. तुम्ही त्याच घरात जन्म घेतला असेल किंवा तुमचं त्याच घरात लग्न झालं असेल, तुम्ही तुमच्या विचारांची वेवलेंथ बदला. तुम्ही सकारात्मक विचार करा, तुम्ही प्रगतीचा विचार करा, वाढीचा विचार करा. छान छान पुस्तकं, प्रार्थना, विश्वप्रार्थना जी आहे जीवनविद्याची ती असेल, किंवा तुम्ही ज्या कुठच्या गुरूंचं, देवाचं नाव घेत असाल, तुमची जी भक्ती भावना आहे ते नामस्मरण करा, पुण्य वाढवा.
प्रगतीसाठी सेल्फ लर्निंग करा, ऑनलाईन क्लासेस हे करा, जॉब बदलण्याचा प्रयत्न करा, एखादं नातं खूप टॉक्सिक असेल, खूप हे असेल ते बदलण्याचा, स्वतःचे विचार बदलले, सगळ्या गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होईल. पण स्वतःला त्या निगेटिव्हिटी पासून प्रचंड प्रचंड जपा. तुम्हाला ग्रोथ माइंडसेट असताना तुमच्या आसपासच्या कोणीही तुम्हाला जर कमी फील करून दिलं, तुमच्या आसपासच्या कोणीही असं सांगितलं की तुमची स्वप्न रिझनेबल नाहीयेत, तुमच्या आसपासच्या कोणी असं सांगितलं की तुम्ही डिझर्व करत नाही इतके पैसे किंवा इतकं सुख किंवा इतकं प्रेम किंवा असा नवरा, तू अशी दिसतेस आणि असा, तुला थोडंच बघ म्हणजे तो असा दिसतो, अशा लोकांपासून लांब पळायचं नेहमी. कारण ते तुमचं भलं चिंततच नाही आहेत. तुम्ही डिझर्व करता. लक्षात घ्या, या जगात आपण सगळेच चांगल्या मार्गानं प्रचंड श्रीमंत होऊ शकतो. या जगामध्ये आपण सगळे फिट होऊ शकतो. तुम्ही वजन कमी करू शकता, कमी असेल तर वाढवू शकता, तुम्ही सगळं करू शकता, सगळं आपल्या हातात आहे. आपण बाळांच्या मेंदूला, मनाला किती जपतो, काय बघतोय, काय कोण बोलतोय, कोणाच्या संगतीत आहे, वर्गामध्ये काय चालू आहे, त्याला किती जपता. किती छान छान पुस्तकं, गोष्टी, चांगले विचार, उठताना झोपताना, शुभंकरोती असेल, सगळ्या सकारात्मक चांगल्या 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 विचारांच्या खाद्यामध्ये त्याला आपण ठेवतो. मग आपण मात्र विचित्र घाणेरडा कॉन्टेंट कसा कंझ्युम करतो किंवा अशी घाणेरडी आसपासची माणसं आणि वाईट संगत, मित्रमैत्रिणी आपले आपण कसे ठेवतो की जे आपल्याला अतिशय एवढंसं फील करून देतात. स्वार्थी व्हायचं व्हेन इट कम्स टू विचार, स्वार्थी व्हायचं. कसलेही वाईट विचार आपण एंटरटेन करायचे नाहीत, महाग व्हायचं. स्वतःची वेळ, स्वतःची एनर्जी, स्वतःचं मन आणि अजिबात फालतू लोकांना आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचं नाही. तुम्ही द मिनिट तुम्ही, संगतीचा इतका परिणाम आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात की संगतीनं गती, त्याच्या शब्दातच गती आहे, अधोगती किंवा प्रगती. लक्षात येते ना तुमच्या, इतकं संगतीचं महत्व आहे प्रचंड. आणि इट कॅन तुम्ही, आय सराउंड माय सेल्फ विथ पीपल दोज आर प्रोडक्टिव्ह, एक्स्ट्रीमली क्रिएटिव्ह आणि दे जस्ट वॉन्ट ग्रोथ. माझे मेंटॉर्स, सद्गुरू असतील, प्रवचनं असतील, माझी टीम असेल, सुकीर्ता असेल, वी ऑलवेज टॉक अबाउट की आणि काय करायला पाहिजे. म्हणजे एकमेकांमध्ये भांडण होतात, झापतो आम्ही, पण तरी तू काय खातोयस, तू काय, तुझं लक्ष आहे का डाएटकडे, तुझा म्हणजे आत्ता जो फिटनेस आहे त्याच्यापेक्षा आणि फिट झालाय, आत्ता जे काय विचार आहेत त्याच्यापेक्षा आणि चांगले विचार आले, स्पिरिच्युअल सुद्धा प्रोग्रेस, आत्ता जे पैसे कमवतोय किंवा ज्या पोझिशनला आहोत, काय व्यवसाय असेल, नोकरी असेल, जे काय, त्याच्यापेक्षा आणि कशी प्रगती होईल, आणि कसं आपलं टॅलेंट. इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट तुम्ही तुमचे पोटेन्शियल पूर्णपणे 100% वापरताय का. एवढंसं नाही, पाट्या टाकणे याच्यासारखं पाप नाही. म्हणजे इतकं सुंदर गोष्ट आहे, एक वाक्य आहे, त्याच्यावरती आपण थांबूयात. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ऑफिसला जाणं, प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा एक वारी आहे. फक्त पंढरपूरची विठ्ठलाची वारी नसते, ती वारी आहेच, पण ही सुद्धा वारी आहे की तुम्ही दररोज ऑफिसला जाता आणि तुमचं 100% देऊन येता. लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. सच अ ब्युटिफुल थॉट. सौंदर्याचे सिक्रेट्स, कपड्यांचे सिक्रेट्स, ज्वेलरी, काय जे काय ते काय काय माझ्याकडे आहे आणि कसं माझ्याकडे आहे, हेच फक्त दाखवणं, आणि तो तुमच्यातला बदल नसतो, डिफरन्शिएटर नसतो. हाऊ यू आर हिअर, म्हणजे तुम्ही आत काय चालू आहे इकडे, त्याच्यावरती ते सगळं बाहेर प्रोजेक्ट होत असतं. आणि ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. ते तुम्ही बदललत ना, ही मानसिकता, तुम्ही विचारांच्या लेवलला बदल केला ना, तुम्ही अक्षरशः चमत्कार बघाल की आयुष्यामध्ये सुद्धा किती सगळे छान 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 बदल घडून येतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.